फ्रेंड्स, मी निखिल आणि मी यतीन. आम्ही घेऊन आलेलो आहे हिवाळा येतो भाग दुसरा. आणि या भागात आम्ही बोलणार आहोत 7व्या सीझनच्या पहिल्या भागाबद्दल. भाग ऑसम होता. तुम्ही जर पाहिला नसेल तर हा व्हिडिओ बघणं इथेच थांबवा. ही आमच्याकडनं स्पॉइलर वॉर्निंग. का तुमच्या प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि तुमच्या प्रतिसादातनं आम्ही थोडं शहाणं व्हायचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यातनं किती फरक पडतो ते आपण बघूया. किती सुधारणा झाली हे तुम्हाला कदाचित लक्षात येत आहे का, बघूया. आता या भागाची सुरुवात होते जॉनच्या बॉडीपासून. ओके, जॉनची बॉडी सर डावोस आणि बाकीच्यांना सापडलेली आहे आणि ते बाकीच्या कॅसल ब्लॅकच्या लोकांपासून वाचून ठेवायचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यातच मेलिसँड्रा इकडे येते आणि जॉनची बॉडी बघते आणि तिची हतबलता आपल्या नजरेसमोर एकदम येते. म्हणजे ती जेव्हा आली तेव्हा मला वाटलं की हा आता ती जिवंत करेल, पण तसं काही घडलं नाही. म्हणजे अगोदरच स्टॅनिस बराथियन मेलेला आहे कदाचित आणि आता जॉन ही गेलेला आहे, त्यामुळे तिची हतबलता कदाचित दिसून येत असावी. आणि सर्वात मोठा शॉकर या एपिसोड मधला म्हणजे शेवटचा सीन, ज्यात आपल्या मेलिसँड्राचं खरं रूप कळतं. म्हणजे जवळजवळ ती आपल्या लक्षात की ती आपले कपडे वस्त्र उतार ठेवते आणि छानपैकी आपला नेकलेस काढून ठेवते आणि तिचं रूपांतर एकदम 200 वर्ष वय असलेल्या म्हातारीत होतं. म्हणजे तुला असं म्हणायचंय की तिच्या हारामध्ये ताकद आहे? असू शकतं. नाही, तिच्या मागच्या सीझन मध्ये तिचा एक आंघोळ करतानाचा सीन होता आणि त्या आंघोळ करतानाच्या सीन मध्ये तिच्या गळ्यात नव्हता तो हार. म्हणजे हा जादूचा, पण तिच्याकडे जादू आहेच, त्यामुळे कुठल्या ना कुठल्या जादूमुळे ती तिचं ते तरुण रूप दाखवत असेल. पण महत्वाचा मुद्दा मला असा वाटतो या सीन मधला की एकंदरीत काय म्हणू की तिचं लॉर्ड ऑफ लाईट मधला विश्वास उडणं, ओके, किंवा आता मी पुढे काय करावं, म्हणजे हा सीन माझ्या मते त्या दृष्टीने फार महत्वाचा होता. बरोबर. पण जसं तू म्हणतोस की कदाचित जॉनला जिवंत करणं, ओके, हा तिला होप देऊ शकेल असं तरी मला वाटतं. म्हणजे हा या दृष्टीने फार महत्वाचा. असं वाटतं येते की लुकिंग ऍट द हिस्ट्री, प्रोड्युसर्स आणि जॉर्ज आर मार्टिन यांच्याकडे बघता मला असं वाटतं की कदाचित ते जॉनला जिवंतच करणार नाही. मला यांना विनंती करायची आहे, माझ्याप्रमाणे त्यांनी मनाची तयारी करून ठेवावी. नाही, मी तुला याच्यावर नाही, जॉन जिवंत व्हायलाच पाहिजे. ओके, जिवंत व्हायला पाहिजे ते मला वाटतं रे, पण नाही झालं तर करणार का? नाही तो होईल. बोलूया वुमन एम्पॉवरमेंट बद्दल. वुमन एम्पॉवरमेंट, अरे एवढ्या स्ट्रॉंग वुमन कॅरेक्टर येत आहेत, ज्या वीक होते ते कॅरेक्टर स्ट्रॉंग होत आहेत, मग वुमन एम्पॉवरमेंटच होते. आता बघ, सांसा आहे ना वीक कॅरेक्टर, दिलाय ना नेहमी चोक आपल्या जवळच्या लोकांना, पण बघ आता ती कशी छान स्ट्रॉंग होतीये. तिने ब्रियनकडनं ओथही घेतली, म्हणजे ब्रियनची ओथ ऍक्सेप्ट केली, म्हणजे तिने लेडी म्हणून काम केलेलं आहे. मला तर वाटतं या सीझन मध्ये ती एक बॅडॅस कॅरेक्टर बनणार. पण मला असं वाटतं निखिल, ब्रियानचं पास्ट बघता तिने ज्या लोकांना आतापर्यंत ओथ दिली आहे ते तर गचकलेलेच आहेत. त्यामुळे सांसा सोबत असं काय होईल असं मला वाटत नाही. आधीच बोटावर मोडण्यात स्टार पुडले, त्यातल्या सांसालाही मानलं तर कसं होईल? हो, पण काय ते येणार आहे का आपण बघूया. वुमन एम्पॉवरमेंट मधलं पुढचं कॅरेक्टर म्हणजे सरसी. सरसीचं तू बघितलंस, मुलीचा मृत्यू झाला तर त्या सीन मध्ये तिने फंटास्टिक ऍक्टिंग केलेली आहे. तशी ती एक विलनस कॅरेक्टर आहे. पहिल्या दिवशीपासून आपण सगळे तिला हेट करतो, पण सत्तेच्या नेहमी जवळ असते, त्यामुळे वुमन एम्पॉवरमेंटचा मध्ये तिचा उल्लेख असलाच पाहिजे. त्यानंतर डॉन, माझ्या मते या वुमन एम्पॉवरमेंटच्या थीम मध्ये माझ्या डोक्यात डॉन सगळ्यात जास्त बसलं. त्याचं कारण म्हणजे इलिरिया सँडचं वाक्य, वीक मॅन विल नेव्हर रूल डॉन अगेन, असं म्हणून तिने ओब्रेनचा भाऊ म्हणजे डॉनचा राजा ह्याला आणि त्याच्या मुलाला आणि सोबत अजून 2-4 कोलॅटरल डॅमेज अशा 4-5 लोकांना उडवून टाकलं. आता ती नक्कीच सत्ता हातात घेणार तिथे. त्यानंतर आपल्याकडे कॅरेक्टर्स जे पहिलेपासूनच स्ट्रॉंग होते ते म्हणजे खलीसी आणि आर्या. खलीसीच्या बाबतीत बोलायचं तर तिचा आर्क जो चालू आहे ती सध्या थोडी डाऊन आहे आणि बघूयात काय होतं, पण ती शी विल कम बॅक. मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हंटल तसं खलीसी ही शेवटपर्यंत राहणार हे मला तरी वाटतं. आर्याच्या बाबतीत काय निखिल, तू नेटफ्लिक्सच्या डेअरडेव्हिल सिरीज बघितली आहेस का? तो आंधळा सुपर हिरो. हा, मला वाटतं आर्याच्या बाबतीत तेच होणार. आर्या आपली सुपर डेअरडेव्हिल मोड मध्ये जाईल असं वाटतंय. हो, ते ट्रेलर मध्ये दाखवलं एकदम निंजा मोड मध्ये उड्या मारतात. तर डेअरडेव्हिल बनते का ते बघूयात आपण काय होतं ते. पण ह्या सगळ्याचं कॅरेक्टर बघितलं तर वुमन एम्पॉवरमेंट किंवा स्ट्रॉंग फिमेल कॅरेक्टर्स किंवा आतापर्यंत जसं डिपिक्शन नाही झालंय वुमन कॅरेक्टर्सचं ते दाखवणं, हा कदाचित या सीझनची थीम असू शकते. तर बघूयात आपण काय.
आणि आता आपण बोलूया आपल्या सर्वात लाडक्या कॅरेक्टर्स बद्दल, टिरियन आणि व्हॅरिस. नेहमीप्रमाणे याही एपिसोडमध्ये त्यांना सर्वात बेस्ट वाक्य मिळालेली आहेत आणि महत्वाची घटना मरीनमध्ये म्हणजे की त्यांच्या सर्व बोटी जळून गेलेल्या आहेत. त्यामुळे आता तरी त्यांच्याकडे वेस्टोसमध्ये परतायचा काही मार्ग नाही. आणि आता आपण आपल्या पुढच्या सेगमेंट मध्ये जाणार आहोत. पुढच्या सेगमेंटचं नाव आहे रिकामी जागा प्रेझेंट्स मृतांचा आकडा. जीओटीच्या प्रत्येक सीझन मध्ये एवढे लोक मरतात तर आम्ही त्याचा काउंटर ठेवायचं ठरवलेलं आहे आणि या भागाच्या शेवटी मृतांचा आकडा 10 झालेला आहे. तर तुम्ही जर स्पॉन्सर म्हणून आम्हाला संपर्क करू शकणार असाल आणि रिकामी जागा भरणार असाल तर आम्हाला इनबॉक्स करा. आणि याच नोटवर आम्ही तुम्हाला करतोय बाय. भेटूयात पुढच्या भागात.